तुम्ही वर्तमानपत्रात काय वाचू देता? सूत्रांची माहिती अरे बाबा तोडा, बिलकुल तोडा, पण पैसे द्या आणि तोडा. तुम्ही पैसे देणार नाही आणि दादागिरी करणार. कसं दादागिरी साहेब? ही जनता इतकी आहे, तुम्ही अधिकारी आहे. आणि शेवटची विनंती मुख्यमंत्र्यांना करतो, जोपर्यंत मोबदला भेटत नाही, जोपर्यंत न्याय भेटत नाही, या माणसाची बदली करू नका. यांनी माझं सर उजाडलंय, माझं सर बकास केलंय, माझी आई माझी बहीण रडली, यांच्या डोळ्यातलं आसू सांगेल. जोपर्यंत बदला घेणार नाही कायद्याच्या भाषेत, बदला म्हणजे कायद्याच्या भाषेत मोबदला घेणार नाही, तोपर्यंत आयुष्याची बदली आम्ही होऊन देणार नाही. पहिलं शहर असं असेल, नागरिक कोर्टात जातील आणि म्हणतील ही बदली रद्द करा. हे पहिलं शहर असेल, नागरिक म्हणतील पैसे नंतर याची बदली करा. आणि तुम्ही ज्या आयटीने शहरामध्ये क्रेडिट घेतलं त्या आयटीने पुढे या, जबाबदारी स्वीकारा आणि सांगा हो माझ्याकडनं टेक्निकल चूक झाली, आम्ही स्वीकारू. तुम्ही सांगा मी चर्चा करतो, मी मोबदला देतो, आम्ही तयार राहू. तुम्ही मोबदला देणार नाही, तुम्ही दडपशाही करणार. तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपाचा इरादा पत्र द्या. पैसे जेव्हा येतील आम्ही ते व्याजासकट सरकारकडून घेऊ, एवढी सवलत तुम्हाला देतो. परंतु इरादा पत्र द्या. घरं तुमच्याकडे पडून आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे विश्रांतीनगरचे लोक भेटले, आता भेटले, त्यांना तुम्ही लेखी दिलं, घरं देतो. आणि आज गेले तर पैसे मागतात. अरे 12 लाख रुपये म्हणते मार्केटला पुढे घर घेतील आणि यांच्याकडे लेखी आहे की तुम्हाला घरं देतो. 2019चा निर्णय आहे कॅबिनेटचा, त्याच्यामध्ये सांगितलंय की तुम्ही अधिग्रहण करत असताना मोबदला द्या. परत तुमच्या माध्यमातून सांगतो आयुक्तांनी आता जागेवर यावं, न्याय द्यावा, तसं जमेल तर स्पष्ट करावं. दुसरा अधिकारी नेमायला लावा, एक समिती नेमायला लावा, त्या अधिग्रहण कारवाई करतील आणि आम्हाला मोबदला पाहिजे. शांतपणे आता कोणी मोबदला देता आपण आयुक्त महोदयांच्याकडे जाऊ आणि त्यांना विचारू, साहेब आम्हाला पैसे कधी देतात, साहेब आम्हाला घर कधी देतात. काही त्याची बदली होऊ नाही, तुम्ही काळजी करू नका. पहिले पैसे घेऊ, पहिले मोबदला घेऊ आणि मग बदलीवर करू. आणि साहेब हे म्हणून मी काही नाव कोणाचं घेणार नाही, पण तुम्ही जो निरोप देताय तुमको नगरसेवक नाही होणे का क्या? अरे साहेब नगरसेवक करणारे जनता आहे हो, तुम्ही नगरसेवक नाही करू शकत, तुम्ही नगरसेवक नाही करू शकत. आणखी वेळेस तुमच्या नादाला लागले आणखी की साहेब नगरसेवक करतील, मग त्यांनी अर्जंटमध्ये स्वतःची काळजी घ्यावी. घर तोडणार तुम्ही आम्हाला नगरसेवकाची भाषा करणार. या राज्यामध्ये या देशाचे सगळे पक्ष संभाजीनगरला आहे, सगळे कार्यकर्ते आहेत, ते ठरवतील कोणता पक्ष कोण उभं राहायचं. ही लढाई राजकीय करू नका, तुम्ही वैयक्तिक कोणाला निरोप देऊ नका. हा त्रास आम्हाला झाला आहे आणि याचा बदला आम्ही कायद्यात घेऊ. सर्वांना विनंती करतो शांत पद्धतीने होता साईडला साईडला वा साईडला माता भगिनींना पुढे येऊ द्या. माता भगिनींना समोर येऊ द्या. माता भगिनींना बाकी सगळे मागे वा. मोबाईल थांबून घ्या. माणसं थांबा, माणसं थांबा. पाटील महिलांना पुढे येऊ द्या. माणसं थांबून घ्या. माणसं चला महिला पुढे चला. महिलांना पुढे येऊ द्या. सरका 1 मिनिट बाजूला. थांबा थांबा ताई, थांबा 2 मिनिट थांबा. थांबा थांबा थांबा. फ्रेम भरू द्या पहिले. फ्रेम भरू द्या. पुढे पुरुष आहेत तेवढे सगळे बाजूला वा. माता भगिनींना समोर येऊ द्या. या ताई पुढे पिछे सरको. प्रॉपर फ्रेम तयार होऊ द्या. या माता भगिनींना पुढे येऊ द्या. सगळे बाजूला सरका. मागे राहा, मागे राहा सगळे, सगळे मागे राहा. चलो चलो. अरे घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं. अरे भेटत कसं नाही, अरे भेटत कसं नाही, भेटत कसं नाही. हे बघा, तुम्ही आमचे घर तोडले, तुम्ही आम्हाला कागदाचा तुकडा दिला नाही, तुम्ही आमच्या घरावर आर्थिक दिली नाही. राज्य सरकारचा कॅबिनेटचा निर्णय आहे. परतूर तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये उडान पूल करायचा होता, तर झोपड्या त्या ठिकाणी होत्या, त्यांना देखील सरकारी जमिनीवर मोबदला या सरकारने दिला.
हे आमचे हक्काचे गावचे यांनी 45 यांनी 47 स्लम लिंक फॉरवर्ड कर. हे घरं आहेत. मुकुंदवाडी, चिकलठाणा, संजयनगर, हरसूल, पडेगाव, मेटपिटा, नारेगाव, जय भवानी नगर, कांचनवाडी, नक्षत्रवाडी व शहरातला वेगवेगळा भाग. यातला अर्ध्यापेक्षा अधिक भाग हा ग्रामीणमध्ये होता. महानगरपालिका झाली, महानगरपालिकेत तो भाग आला. त्यावेळेस ग्रामपंचायतची परवानगी आमच्याकडे आहे. त्यावेळेस 47 आमच्याकडे आहे. तुम्ही याला अनधिकृत घर म्हणू शकत नाही. आजच्या आंदोलनाचा आपला पहिला दिवस. या पहिल्या दिवशी आपण स्पष्टपणे सांगितलं, माहिती संकलन केंद्र आपण केलेलं आहे. 2 प्रकारचे अर्ज आपण घेतले. पहिला अर्ज आपण घेतला की ज्यांचे घर तोडले त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही, यांना 7 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात उत्तर द्या. याच्यामध्ये आपण माहिती देणार आहोत, किती गटाचं घर होतं, किती पत्राचं घर होतं, स्लॅबचं होतं, बोरिंग होती, काय होती. दुसरा आपण अर्ज मागितलाय, देतोय. त्याच्यामध्ये आपण सांगतोय की आमच्या घरावर मार्किंग झाली. ती मार्किंग करत असताना तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही. माननीय महानगरपालिकेने हायकोर्टात असं सांगितलं. सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन आम्ही फॉलो करू. सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन असे सांगतात की कोणाचंही घर तोडायचं असेल त्याला 7 दिवसाची नोटीस द्या, 15 दिवसाची सुनावणी घ्या आणि 30 दिवसानंतर मोबदला देऊन कारवाई करा. असं झालं नाही. या पलीकडे शहरामध्ये दमनगिरी करून, गुंडशाही करून, दडपशाही करून महानगरपालिका आयुक्तांनी आमचे घर तोडले, घर तोडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना सवाल विचारतो, कोणत्या बिल्डरला TDR स्वस्त करून देण्यासाठी तुम्ही माझे घर पाडले? कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी तुम्ही माझे घर पाडले? पडेगाव, मेटपिटाला तुम्ही घाईघाईत घरं पाडले आणि घरं पाडल्यानंतर आम्ही आवाज उचलल्यानंतर तुम्ही आजच्या तारखेत नोटीस देता. तुमच्यावर का कोर्टाने कंटेम्प्ट करू नये? घरं पाडल्यानंतर तुम्ही नोटीस देता की तुमचं घर का पाडण्यात येऊ नये. तिथे कोण कॉन्ट्रॅक्टर तुमच्या मागे लागला होता की ज्याला भूमिपूजन करायचं होतं, त्यासाठी तुम्ही रस्ता मोकळा केला. शहरातील नागरिकांना सांगतो, कृपया असा समज करू नका की नागरिक विकासाच्या विरोधात आहे. विकासाचे शिल्पकार हे आहेत. हे जागा देत आहे म्हणून रस्ता मोठा होणार आहे. आणि विकास करत असताना नियम आहे की तुम्हाला मोबदला दिला पाहिजे. तो मोबदला आम्ही या ठिकाणी मागतोय. हे आमचं चुकीची मागणी आहे का? आयुक्तांना मी सवाल करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला लेखी निर्देश दिले आमच्या निवेदनावर, तरी तुम्ही कारवाई करत नाही. राज्याचे मुख्यमंत्री इथं आले, ते म्हटले की तुम्ही विकास करा, परंतु लोकांना तुम्ही मोबदला द्या, तरी तुम्ही कारवाई करत नाही. आणि आज तुम्ही वर्तमानपत्रात सांगता की सोशल मीडियाच्या आव्हानाकडे मी गांभीर्याने घेत नाही. आयुक्त साहेब, मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे. सर्वप्रथम मला काल पोलीस प्रशासनाकडून नोटीस मिळाली. पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. तेच एकमेव कार्यालय होतं की जे आयुक्ताला विचारायचं की तुमच्याकडे कागदपत्र आहे का, तपासून कारवाई करा. आमचं प्रत्येक निवेदन ते फॉरवर्ड करायचं. पण त्या नोटीसमध्ये मला म्हटलेलं आहे की तुम्ही आयुक्तांच्या घरासमोर निदर्शने करू नका, मानसिक त्रास होईल. मी त्यांना स्पष्ट करतो, ज्या भगिनी, ज्या ताई आहेत ती माझी सख्खी बहीण आहे. तुमची कन्या माझी कन्या आहे, तो माझा परिवार आहे. मी माझ्या परिवाराला कधी त्रास होईल असे संस्कार माझ्यावर नाही. कृपया त्यामुळे तुम्ही असं आमच्या दृष्टीने करू नका. आणि याचा प्रश्न असा आहे मला, ही माझी माय, ही माझी भगिनी, हिचं पुस्तक दबलं, हिचं स्वयंपाकाचे भांडे दबले, यांना घरातून हाकलून केलं, यांना घर भाड्याने भेटत नाही, ही रडली, तर याचा मानसिक त्रास मला झाला, तुम्हाला का होत नाही याचा खुलासा तुम्ही करावा. दुसरं तुम्ही म्हटले की सोशल मीडियावर आम्ही महत्त्व देत नाही. आयुक्त साहेब, सदनात चर्चा झाली, अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आला. अति तातडीचा जो निधी आहे, जो इमर्जन्सीमध्ये फंड खर्च करावा लागतो, त्याच्यामध्ये 2 कोटी रुपये तुम्ही उडवले. शहराचे पैसे तुम्ही सोशल मीडियात उडवले स्वतःचं चकमा पुढे येण्यासाठी. हे सोशल मीडिया तुम्हाला चालला. त्या सोशल मीडियामध्ये तुम्ही आव्हान करता, मी शहर तोड दूंगा, हे तुम्हाला चाललं. आणि माझी भगिनी सोशल मीडियातून जर बोलली की आयुक्त साहेब माझं घर तोडू नका, मी तुम्हाला घरी प्रश्न विचारायला येते, तर तुम्ही सोशल मीडियावर प्रश्न विचारता. साहेब, असं कसं चालेल? मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, आम्हाला मोबदला द्या. आपण शहराच्या विकासासोबत आहोत का नाही? आपल्याला मोबदला मिळाला तर आपण जागा देणार का नाही?
आपल्याला घराला घर मिळालं तर आपण जागा देणार का नाही? ही जनता सांगतीये आणि तुम्ही काय सांगताय? पहिले आपण सर्व घेऊन आम्हाला तुम्ही इरादा पत्र द्या. परतूरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण असताना लोकांना इरादा पत्र दिले. मी त्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. वाघमारे साहेब नावाचे अधिकारी आहे, मी त्यांना विनंती केली. म्हणलं साहेब तुम्ही कशी कारवाई केली? ते म्हणले विनोद पाटील 2019चा निर्णय, कॅबिनेटचा कॅबिनेटच्या निर्णयामध्ये सांगितलं जर एखाद्याची नोकरी असेल किंवा गरज पडत असेल कामासाठी तर त्याला प्रकल्पासाठी पहिले पैसे द्या, त्याला मोबदला द्या. अरे हर्सूल आमची माहिती होते. हर्सूलमध्ये 2 वर्षापूर्वी 50% मोबदला तुम्ही आम्हाला दिला. नॅशनल हायवेने कंपन्सेशन दिलं. हायकोर्ट तुम्हाला सांगते की नॅशनल हायवेचं कंपन्सेशन आल्याशिवाय तुम्ही कारवाई करू नये. हर्सूल आम्ही स्वतःवर आओ खलीम पीछे